आज मी प्रीमिक्सपासून ह्या 4 रेसिपी तयार केलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. एक प्रीमिक्सपासून तयार केलेल्या आहेत ह्या सगळ्या रेसिपी. तर ते प्रीमिक्स मी कसे तयार केले पुढे बघा. त्यासाठी मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे 3 कप. ह्या कपानं 3 कप घेतलेला आहे. वजनी प्रमाण त्याचं 700 ग्रॅम झालेलं आहे. तुम्ही कोणताही जाड इडलीचा तांदूळ घेऊ शकता दुकानातून. आणि 1 कप मी उडदाची डाळ घेतलेली आहे. 200 ग्रॅम वजन आहे त्याचं. त्यात मी 1 सपाट टेबलस्पून मेथीदाणा घातला. आता हे दोन्ही मी वेगवेगळं स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून घेणार आहे. हे धुवून घेतलेलं आहे मी. ह्यात मी आता ह्या ओढणी घेतलेली आहे. या ओढणीवर मी आता हे पसरून सावलीतच सुकवणार आहे 1-2-3 तासासाठी. 1-2 तासात सुकतं ते चांगलं. अशा पद्धतीने मी सुकत घालणार आहे. आता 1 कप पोहे घेतलेले आहेत मी त्याच कपाने. तर हे सुकवून घेतलेलं आहे बघा मी 2 तास. खळखळीत झालेलं आहे कोरडं. ही डाळ पण सुकवून घेतलेली आहे मी. तर हे थोडं बिन डाग पडायच्या अगोदर त्याला थोडं भाजून घ्यायचं. गरम झालं की बंद करायचं. थोडं गरम होईल एवढं एकसारखं हलवत राहायचं. त्याला डाग पाडू द्यायचा नाही अजिबात. आणि त्याला भाजायचं पण नाही. फक्त त्यातलं मॉइश्चर कमी झालं पाहिजे. डाळ पण तशीच करून घेते मी भाजून. त्यातलं मॉइश्चर कमी झालेलं पाहिजे एवढंच करायचं. फक्त त्याला मोठा जाळ लावायचा नाही. मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं. हे पण झालेलं आहे भाजून. आता मी पोहे भाजून घेते. 1 कप घेतलेला आहेत. थोडंसं गरम होईपर्यंत हाताला गरम लागेपर्यंत भाजून घ्यायचं. त्यात मी 2-3 टेबलस्पून साबुदाणा घातलेला आहे. मी नेहमीच घालते इडली तयार करताना साबुदाणा. असं नॉर्मली भिजवून वाटून करते त्यावेळी पण मी साबुदाणा घालते. हे थोडं रेशनचं तांदूळ आहेत. हे आता गार करून घेतलेलं आहे मी. हे आता मी मिक्सरला ह्याची पावडर करून घेते. तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असलं तर ह्याच्या दुप्पट तुम्ही घेऊ शकता. आणि गिरणीवर तुम्ही आधी तांदूळ घालून त्याच्यावर थोडंसं दळून आणू शकता तुम्ही गिरणीतून. एकदम बारीक गव्हाच्या पिठासारखं नाही दळायचं. ज्वारीच्या पिठासारखं थोडंसं जाडसर दळायचं. पेस्ट नाही दळायची करायची त्याची. बघू शकता हे झालेलं आहे. आता चाळून घेतलेलं आहे मी सगळं हे. तर त्यातलंच मी 1 कप पीठ घेणार आहे. ते मी भिजवून घेणार. थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं. गाठी होऊ द्यायच्या नाहीत. चांगलं फेटून घ्यायचं. पावणे 2 ते 2 कप पाणी लागलेलं आहे मला. तांदळानुसार आपल्या किती पाणी लागतं ते बघायचं. चांगलं फेटून घ्यायचं त्याला. एवढं जाड करून ठेवायचं. 1 चमचावर पाणी राहिलं आहे. ह्याला आता मी 8 ते 10 तासासाठी ठेवून घेतलेलं होतं. हे बघा चांगले बुडबुडे आल्यात. फुगलं आहे चांगलं पीठ. बघू शकता तुम्ही. त्यात मीठ घालून घेते मी. आणि 4 वाटीत घालून मी इडल्या चाळणीत वाफवून घेणार आहे. पाणी तापत ठेवलेलं आहे बघा. वाटीला तेल लावून मी ते 4 वाटीत घातलेलं आहे. थोडं थोडं 12 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचं याला. थोड्या प्रमाणात करायचं म्हणून मी इडली पातेलं घेतलं नाही. चाळणीवरच ठेवलं 4 वाट्या. हे झालेलं आहे आता.
आता काढून घेते मी हे आणि गार करून घेते. झालेलं आहे आता गार. किती मऊ लुसलुशीत झाल्यात बघा इडल्या. खूप छान होतात इडल्या ह्या प्रीमिक्सपासून सुद्धा. खूपच स्पंजी झालेले आहेत. किती लुसलुशीत झाल्यात बघा, बघू शकता तुम्ही. तर आता मी पॅन ठेवला आहे गॅसवर. थोडं पाणी मारून गार करून पुसून घ्यायचा. आणि त्यात 2-3 प्रकारचे डोसे काढून दाखवते तुम्हाला मी. थोडं झाकून घ्यायचं थोडा वेळ, 10 सेकंदभर, म्हणजे त्याला जाळी पडते चांगली. आणि कडेनं त्याला तेल सोडायचं, कारण आधी सुरुवातीला तेल नसतंय लावलेलं. बघू शकता हे. तर दुसरा मसाला डोसा मी करून दाखवणार आहे. थोडंसं झाकून घ्यायचं, लगेच नाही त्याच्यावर घालायचं काय. 10 सेकंदभर. त्याच्यावर मी डोसा चटणी शिंपडून घेणार आहे. थोडं बटर लावून घेतलं मी, मसाला डोसा असल्यामुळं. थोडीशी डोस्यावर चटणी शिंपडली मी. कांदा बारीक चिरलेला घातला. थोडीशी कोथिंबीर घातली मी. थोडंसं कडेनं तेल लावून घेतलं त्याला मी. दुसऱ्या बाजून पण थोडंसं भाजून घ्यायचं. आपण झालेला आहे बघा आता मसाला डोसा तयार. आता मी कुरकुरीत डोसा घालून दाखवते थोडा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व्हिडिओ, आणि सबस्क्राईब करून ठेवा. माझ्या सगळ्या रेसिपी तुम्हाला नवीन नवीन दिसतील. हे बघा, हा कुरकुरीत डोसा तयार झाला. अशा प्रकारे मी हे 4ही आयटम तुम्हाला करून दाखवलेले आहेत. बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे. थँक्यू.